तर मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे योगेश भाऊसा. आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. या पक्ष्यांचं नाव आहे डायमंड डव. या पक्ष्यांमध्ये मेल आणि फिमेल असे दोन जोड्या आहेत. त्या सफेद जोडी आहे ती फिमेल आहे आणि ब्राऊन कलरमध्ये आहे तो मेल आहे. मित्रांनो, हा जो पिंजरा आहे हा त्यांना छोटा पडत होतो, म्हणून आता मी यांच्यासाठी एक मोठा पिंजरा तयार केलेला आहे. त्या त्यांना मी सोडणार आहे. मित्रांनो, हा बघा, मी हा पिंजरा बनवला आहे त्यांच्यासाठी. बघून घ्या किती मोठा आहे तो. आणि त्यात जे तुम्ही जे पिवळ्या कलरमध्ये पांढऱ्या कलरमध्ये जे दिसतात ते त्यांना घरटी बनवलेली आहे. आता पण मी यात सोडत आहे. बघा, हे बघा मित्रांनो, यात सोडले बघा पक्षी. असे करून मी एक एक करून पक्षी सोडलेले आहे. त्यांना राहावा लागतो. अतिशय सुंदरपणे ते जेवण करतात. मित्रांनो, या पाण्यामध्ये मी औषध टाकत आहे. हे बघा, जर तुम्हाला या औषधाबद्दल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये कळवा. ठेवलेले आतमध्ये. मित्रांनो, हा पक्षी अतिशय शांत स्वभावाचा असतो. यातील जो मेल आहे तो मोराच्या पिसारासारखा त्याचा पिसारा फुलवतो, जेणेकरून मादी अट्रॅक्शन मध्ये येते. मादीला अट्रॅक्शन करण्यासाठी तो पिसारा फुलवतो. त्याच्यात मादीचे डोळे लाल असतात आणि नराचे डोळे थोडेसे काळे असतात. मित्रांनो, हा बाहेरच्या वातावरणात राहू शकत नाही. तर हा जर बाहेर चुकून उडाला तर बाहेरचे पक्षी याला जिवंत सोडत नाही आणि हा बाहेरचं अन्न याला चालत नाही. त्यामुळे याला पिंजऱ्यात ठेवणे कधीही चांगले असते. मित्रांनो, हे बघून घ्या, मी यांना घरटी लावली होती आणि त्या घरट्यामध्ये मी ना अंडी दिली होती. त्या अंड्यातनं आता पिल्लं बाहेर आलेली आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर एक मिनटं. मित्रांनो, मी तुम्हाला जाऊन दाखवतो आहे, पण त्यांनी जे त्यांच्या पंखाखाली ते झाकून घेतलेलं आहे त्यामुळे ते आपल्याला दिसत नाही आहे. त्यांच्या पंखाखाली ते पिल्लं झालेले आहे. 2 पिल्लं आहेत त्याच्या हातमध्ये. हा मेल आणि एक फिमेल आहे. आता दोघे जोडीने बसलेले त्या तिथं घरट्यामध्ये. मित्रांनो, हा जो पक्षी आहे दर 2 महिन्यांनी पिल्लं अंडी देत असतो आणि त्यातून 1 महिन्यानंतर पिल्लू बाहेर निघतं आणि ते उडायला लागते. जर तुम्हाला हे जर पक्षी हवे असतील तर तुम्ही माझ्या शॉपला व्हिजिट करू शकता आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा. धन्यवाद.